लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली। त्यासाठी माहोल देखील तयार झालाय। आगामी विधानसभा निवडणूक ही मुदतीतच होईल असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतायत। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्या अनुषंगाने महायुती व महाविकास आघाडी कामं देखील लागली। विधानसभा तोंडावर आली असताना महायुतीमध्ये वादाच्या ठिणगी आता पडायला सुरुवात झाली। शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून अजितदादांना टार्गेट केलं जातंय। मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठोपाठ आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील अजित पवारांना टार्गेट केलंय। अर्थ खात्यासारखं नालायक खातं नसल्याचं सांगत त्यांनी पवारांवर हल्लाबोल चढवला। शिवसेना शिंदे गटाकडून अजित पवारांना टार्गेट का केलं जातंय? थोरातांनी त्यानंतर या सगळ्या गोष्टीवर कशा पद्धतीने निशाणा साधलाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोडाफोडीचे राजकारण होणार का? याबाबतच पाहूयात सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे, तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल। मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीला जबरदस्त फटका बसला। तर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही उत्साह टिकून आहे। त्याला कारणही तसंच आहे। देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला असताना राज्यात मिळालेलं यश, लोकसभा निवडणुकीला मिळालेलं यश हे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला तसंच साथ देऊन जाईल, तसंच यश मिळून जाईल असं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातंय। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कितीही ताणाताणी झाली तरी विधानसभा निवडणूक ते एकत्रितच लढतील असा सध्याचा कायस दिसून येतोय। तर दुसरीकडे मात्र महायुतीतील जे काही घटक पक्ष आहेत, उदाहरणार्थ शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली। राज्यात नुकतीच सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। या योजनेच्या माध्यमातून 18 वर्ष पूर्ण झालेल्या व 60 वर्षापर्यंतच्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे। योजनेमध्ये अर्ज भरलेल्या बहुतांश महिलांना पहिले 2 हप्ते देखील मिळाले। परंतु या लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये वादंग सुरू झालंय। ते कसं एकदा पाहूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणण्यासाठी महायुतीतील सर्वच पक्षांनी विधानसभा मतदारसंघनिहाय गावोगावी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती केली। महिलांचे अर्ज देखील भरून घेतले आणि या माध्यमातून लाडक्या बहिणींना पहिले 2 हप्ते देखील मिळाले। परंतु या योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्दच राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारी जाहीर कार्यक्रमात वगळताना दिसतात। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना जाणून बुजून मुख्यमंत्री हा शब्द वगळला गेला। त्यावरून मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली। शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी हे आम्हाला खटकलं असल्याचं देखील म्हटलं होतं आणि अजित पवार गटावर जाहीर नाराजी व्यक्त केली। त्यांना मुख्यमंत्री हा एक शब्द जड नव्हता। केंद्राच्या योजनांमध्ये पंतप्रधान शब्दाचा उल्लेख असतो तर राज्याच्या योजनांमध्ये मुख्यमंत्री शब्दाचा उल्लेख असतो असं म्हणत शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला। तर सातारा व बारामती येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमामध्ये लावलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याचं पाहावयास मिळालं। यावरून महायुतीत सर्व काही अलबेल आहे असं वाटत नाही। तर आता नुकतंच जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। शिंदे गटाच्या आमदारांकडून होत असलेल्या आरोपांवर अजित पवार यांनीही पदाधिकाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री हा शब्द ठेवण्याचं सांगितल्याची माहिती मिळाली। मुख्यमंत्री या शब्दावरून महायुतीत वादावादी सुरू असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील यात उडी घेतली। नुकतंच मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थमंत्र्यांबाबत जे वक्तव्य केलं त्यावर थोरात बोलले आणि त्यांनी असं म्हटलंय की गुलाबराव पाटील जे बोलले त्याचं मी समर्थन करतो। केवळ महायुतीतच नाही तर आघाडीचं सरकार असतानाही अर्थ खात्यानं मनमानी कारभार केलाय। राज्यातील या 5 वर्षातल्या राजकारणाची सर्वात दुर्दैवी राजकारण म्हणून इतिहासात नोंद होईल अशी ही खंत थोरात यांनी व्यक्त केली। अर्थ खात्याचं काम 5 वर्षात कधीही न्यायाचं झालं नाही। सर्व राज्याला समान न्याय या तत्वानं कारभार न करता फक्त आपल्याच मर्जीतल्या लोकांना वारेमाप निधी दिला गेला। मात्र या विकास कामात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप थोरात यांनी केला।
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना थोरात म्हणाले की फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले. आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे ती त्यांच्याच पक्षानं आणली. राज्यात नको ते उद्योग करण्याची जबाबदारी भाजपच्या नेतृत्वानं त्यांच्यावर टाकली, पण शेवटी तेच अडचणीत आलेत ही आजची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे पक्ष फोडाफोडीचे त्यांचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नसल्याचंही थोरात यांनी म्हटलंय आणि फडणवीस स्वतःच्या चक्रव्यूहात अडकले असा टोलाही थोरात यांनी हाणलाय. त्यामुळे आता पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात फडणवीस अडकलेत का? अजित पवारांची आगामी विधानसभेला नेमकी काय भूमिका राहील? महायुतीमध्ये ठिणगी पडून शिंदे गट, अजित पवार गट बाहेर पडतील का? अशी सारी प्रश्नावली नागरिकांना पडलेली आहे. या संदर्भातील अपडेट आणि विश्लेषण पुढील भागात आपण नक्कीच पाहू. त्यासाठी चॅनेलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.